नो हॉकर झोनच्या समर्थनार्थ धुळ्यात व्यापारी महासंघाच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेला मूकमोर्चा गांधी पुतळा या ठिकाणी संपन्न झाला। व्यापारी बांधवांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिलं। यामध्ये नो हॉकर झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, पेठ भागातील 1 ते 7 या ठिकाणी 2018च्या ठरावानुसार अंमलबजावणी करण्यात यावी आणि लोटगाडी धारक आणि भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा देण्यात यावी, अशा प्रकारच्या मागण्या या मूकमोर्चाच्या माध्यमातून धुळे जिल्हा व्यापारी महासंघानं प्रशासन दरबारी मांडल्यात। आज धुळे व्यापारी महासंघातर्फे मूकमोर्चा काढण्यात आला होता। शहरामध्ये नो हॉकर झोनची जी मागणी आहे त्या मागणीनुसार जी काही अंमलबजावणी सुरू आहे ती तशीच्या तशी अबाधित ठेवण्यात यावी, ती निरंतर सुरू ठेवावी। 1 ते 7 नंबरच्या पेठ भागामध्ये जे काही नो हॉकर झोन महानगरपालिकेने 2018च्या ठरावानुसार जाहीर केले त्याची अंमलबजावणी केली जावी। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी वेगवेगळ्या भागामध्ये मार्केट निर्माण केले जावे, ज्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे मार्केट, वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसाठी मार्केट असे महानगरपालिकेने मार्केट निर्माण करावे, जेणेकरून आमच्या त्या सगळ्या बंधूंची जी आहे ती व्यवस्था होईल। मार्केट तयार झाले म्हणजे त्या ठिकाणी गिराईक बरोबर येतात, कारण पेठ भागामध्ये जी गिराईक येतात ते मार्केटमुळेच येतात। असे जर मार्केट तयार झाले तर मार्केटमध्ये गिराईक येतील, त्याच्यामुळे त्यांचाही व्यवसाय वापर चढेल आणि या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा, या शहराची प्रमुख धमनी असलेला आग्रा रोड आणि बाकीचा परिसर हा चांगला सुरळीत सुंदर राहील, या मागणीसाठी आज आमचा मोर्चा होता। यावेळी धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिंदोडिया, सुभाष कोटेचा, चेतन मांडोरे, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।